नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण एक जे ब्लाऊज आहे त्याचा सुंदर असं डिझायनर आणि एका पार्टीवर साडीवरती तुम्ही अशा प्रकारचं ब्लाऊज शिवू शकता। असं छान असं बॅकनेक पॅटर्न आणि संपूर्ण ब्लाऊजची शिलाई बघणार आहोत। याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवरती म्हणजे ह्या व्हिडिओच्या डोक्यावरती मी लिंक देते, नक्की जाऊन चेक करा। तर इथे मी काय केलेलं आहे, स्लीव्ज आपण नेहमीप्रमाणे जशा तयार करतो तशाच मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि फ्रंट पार्ट मी बाजूला ठेवून देते। सर्वात अगोदर आपण बॅक पार्ट तयार करू, म्हणजे बॅकला जे डिझाइन आहे ते कसं तयार करायचं। तर त्यासाठी मी 2 नॉट तयार करून घेतलेले आहेत। आता नॉट कशा तयार करायचं याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। आता हा बॅक पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। इथे काही मी मेजरमेंट सांगत नाही, मेजरमेंटसाठी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ बघणं अत्यावश्यक आहे। तर इथे नेकची उंची साधारणतः जी काही आहे 9 आहे, त्यामध्ये मी हाफ इंच प्लस करून मी मार्किंग करते। ठीक आहे, नेकच्या उंचीला मार्किंग करून मी गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि चौकोन तयार केला। त्यानंतर त्याला असं बघा एकदम बेसिक पानाचा शेप दिलेला आहे। हा शेप दिल्यानंतर आपल्याला फिटिंगच्या बाजूने इथे नेकचा बॉटम जो आहे म्हणजे नेकचं जे शेवटची खालची बाजू आहे पाठीची, तिथे एक मी सरळ लाईन आखून घेते आणि बघा अशा पद्धतीने थोडासा कर्व सुद्धा तुम्ही देऊ शकता। म्हणजे खूप ओपन नको असेल तर तुम्ही तेवढा थोडासा कर्व सुद्धा देऊ शकता। जस्ट मी एक ऑप्शन दिला, तुम्हाला हवा असेल तर करा, नसेल तर मी सरळ जी स्ट्रेट लाईन आखलेली आहे सेम तशीच आखायची आहे। आता मी हे पार्ट कट करून घेतलेले आहेत। आता बघा मध्ये जो जॉईंट होता तो सुद्धा कट केला आहे। मेन फॅब्रिकचा सरळ भाग वरती ठेवायचा आणि त्यावरती हे अस्तर दोन्ही बाजूला ठेवायचे आणि गळा आणि जो खाली आपण नेकला जो व्ही आकार कट केलेला आहे तो पूर्ण अटॅच करून घ्यायचा, दोन्हीही पार्ट 5 इंच मार्जिन कव्हर करून। आता हे मी पूर्ण अटॅच करून घेतलेले आहेत आहे, असे कट करून घ्यायचे व्यवस्थितरित्या आणि जिथे कर्व शेप आहे आणि जिथे कॉर्नर आहे तिथे नॉचेस देऊन घ्यायचे व्यवस्थित। कॉर्नर आहे तिथे त्याचा कोना कट करायचा म्हणजे फॅब्रिक उलटवायला सोपं जातं। आता मी थोडं स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने मी ते फॅब्रिक व्यवस्थित उलटवून घेतलेलं आहे आणि जो कोना आहे तो छान असा बाहेर काढलाय। त्यानंतर वरून एक दाबटीप द्यायची म्हणजे तुमचं फॅब्रिक सिक्युअर होऊन जातं। व्यवस्थित मी दाबटीप सुद्धा टाकून घेतली आणि हे जे पॅटर्न आहेत अस्तर मेन फॅब्रिकला मी अटॅच करून घेतलं व्यवस्थित आणि हे दोन्ही पार्ट्स असे छान असे तयार करून घेतले। त्याचा जे मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा पार्ट असतो तो कट करून घ्यायचा, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अस्तरपेक्षा आपण मेन फॅब्रिक साधारणतः 1 इंच एक्स्ट्रा घेतो, कारण कुठे कमी पडायला नको म्हणून। तर हे व्यवस्थित कट करून घेतलं। हे बघा दोन्ही पार्ट्स जसे कट केले तसे तयार झालेले आहेत। आता ह्याला आपल्याला मागे बटन लावायचं, त्यासाठी मी लूप तयार करते। तर लूपसाठी आपल्याला क्रॉस पट्टी काढायची एक आणि आपण पायपिंग जशी तयार करतो तशीच एकदम छोटेसे लूप तयार करायचं। तर हे उलटवून घेते बघा मी। क्रॉस पट्टी तयार केल्यानंतर एक साधारणतः 5 इंच एक रेष इतकं मार्जिन कव्हर करून टिप टाकून घेतली। तर अशा पद्धतीने मी हे लूप तयार केलं। साधारणतः 1-1.5 इंचाचं हे मी लूप तयार करते। आता इथे मी तर वरून लावलेलं आहे, पण तुम्ही आतमधून फिनिशिंग देताना सुद्धा हे लावू शकता। म्हणजे जिथे आपण अगोदर जी शिलाई टाकली मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती तर तिथे सुद्धा आतून सुद्धा लावू शकता, म्हणजे ते आतमध्ये जाईन त्याचं जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते। तर मी हे फक्त लूप आधी अटॅच करून घेते। तर तुम्ही ठरवायचं तुम्हाला बटन कुठल्या बाजूला लावायचं आणि लूप कुठल्या बाजूला लावायचं। इथे मी ब्लाऊजच्या डाव्या बाजूला लूप लावलेला आहे, अटॅच करून घेतलं व्यवस्थित आणि नंतर ह्याला आपल्याला बटन तयार करायचं आहे।
ठीक आहे. तसं मी शेवटी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने हा मी पॅटर्न तयार केला. सो आता बॅक पार्ट आपला हा पूर्ण डन झालेला आहे, अजून पूर्ण झालेला नाही आहे. तेच म्हणूनच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र घेण्याचं कारण होतं की जोपर्यंत आपण फ्रंट पार्ट अटॅच करत नाही तोपर्यंत बॅक पार्ट हा कळणार नाही. सो आता मी घेतलं आहे फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्टमध्ये काही नाही, आपण गळा कट केला होता तर तो मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा. टाचण्या लावून घेतल्या हलू नये म्हणून, कारण फॅब्रिक खूप सुळसुळतं होतं. आणि गळ्याचा जो पार्ट आहे तो 1.5 इंच मार्जिन कवर करून आहे असा टिप टाकून घ्यायचा. इथे सुद्धा मी पानाचा आकार घेतलेला आहे, पण इथला पानाचा आकार शेप थोडासा वेगळा आहे. सो मी टिप टाकून घेतली, मधला भाग कट केला, नॉचेस दिले आणि हा भाग उलटवून घेतला. वरून दाबटीप द्यायची व्यवस्थित, म्हणजे हे फॅब्रिक छान असं सेट होतं. आता बघा, मी आतून दाबटीप दिल्यानंतर इथे मला इनविजिबल जे आहे शोल्डर जोडून घ्यायचेत. तर शोल्डर जोडताना आपण डायरेक्ट वरून दाबटीप नाही द्यायची. यामध्ये तुम्ही नेकला बघा कशा पद्धतीने मी दाबटीप दिली तशी दाबटीप दिली आहे. आणि हा भाग अजून सरळ पण नाही केलेला, तोपर्यंतच आपण इथे सरळ भागावरती सरळ भाग बॅक पार्टचा आणि अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मधोमध ठेवायचा बॅक पार्ट आणि अस्तर त्यावरती बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं. आणि मग 1/2 इंच जी काही शोल्डरला तुम्ही शिलाई मार्जिन घेतला असेल त्याची टिप टाकायची. आता शोल्डरला नेहमी डबल टिप टाकायची. आता बघा, हे उलटवते म्हणजे एकदम फिनिशिंगने तुमचे शोल्डर जॉईन होतील. आतमधलं मार्जिन हे बरोबर अस्तरच्या आतमध्ये जातं. असंच दुसऱ्या भागाला पण सरळ बाजूवरती सरळ बाजू मध्ये ठेवलं मेन फॅब्रिकच्या आणि अस्तरच्या, अस्तर त्यावरती दुमडून घेतलं आणि आता ह्यावरती पण डबल टिप. आता मी जो पुढचा गळा आहे त्याला वरून दाबटीप देते, जेणेकरून छान असं फिनिशिंग येईल. त्यानंतर फ्रंट साईडचा जो अस्तरचा भाग आहे मेन फॅब्रिकला अटॅच केला नव्हता तो मी अटॅच करून घेतला. आता इथे जर तुम्ही कप्स जोडत असाल तर डबल अस्तर तुम्हाला लावावं लागणार आहे. तर त्याचाही आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊयात की जेव्हा कप्स लावायचे असतात तेव्हा कशा पद्धतीने फॅब्रिक घ्यायचं. एक्स्ट्रा भाग मी कट केला. तर अशा पद्धतीने बघा बॅक आणि फ्रंट आपला व्यवस्थित तयार झाला. इथे आपण एक बटन अटॅच करणार आहोत. मी मशीनवरती हे बटन अटॅच केलेलं आहे, बटन तयार केलेलं आहे सेम फॅब्रिकचं, माझ्याकडे मशीन आहे. आता इथे बघा मला जेवढे शोल्डर पट्टी हवी आहे आणि 1/2 इंच स्लीव्जला जाईल तेवढंच ठेवलं, बाकीचं एक्स्ट्राचं मी कट केलेलं आहे. थोडंसं एक 1.5 इंचाचा गॅप आलेला आहे. आता फ्रंट साईडला आपण काय करणार आहोत, आता साईड पार्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचे. तर त्यासाठी साईड पार्टचे जे अस्तर आहेत ते मी अगोदर व्यवस्थित जोडून घेतले आणि एक्स्ट्रा पार्ट त्याचा पण कट करायचा आणि मग साईड पार्ट अटॅच करायला सुरुवात करायची. लेफ्ट आणि राईट जो काय आहे तुम्ही बघून घ्यायचा आणि तो जोडायला सुरुवात करायचा. व्यवस्थित जोडला आहे, कुठेही एक्स्ट्रा होता कामा नये. कटिंगचा पार्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर मी टक्स मोजून घेतलेले आहेत, त्यामुळे कुठेही तो कमी जास्त होत नाही. आता इथे बघा एका साईडने मी खालच्या दिशेने लावले म्हणजे कमरेच्या दिशेने लावलेला आहे, एका साईडला मी आर्महोलच्या दिशेने लावलेला आहे, तरी कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे. आता इथे दोन्ही पार्ट्स आपले फ्रंटचे जोडून झालेले आहेत. सो मी इथे साईड पार्ट चेक करून घेते. बघा साईड म्हणजे फिटिंगचा भाग की किती एक्स्ट्रा आहे, तर तो बरोबर 1/2 इंच एक्स्ट्रा आहे. आता पुढच्या बाजूला आपण फिनिशिंग द्यायची म्हणजे बॉटम पट्टी लावायची. तर जेवढं आपलं एक्स्ट्रा आहे तेवढं बरोबर बॉटम पट्टीला गेलं पाहिजे. तर बॉटम पट्टी घेताना 1.5 इंचाची घ्यायची, 1/2 इंच खालच्या बाजूला जाईल, 1/2 इंच दुमडण्यात जाईल आणि साधारणतः 1/2 इंच आतमध्ये पट्टी राहील. तर मी हे व्यवस्थित जोडून घेतलं आणि नॉचेस दिले जेणेकरून ते खूप असं ताणल्यासारखं नाही होत. वरून दाबटीप द्यायची पट्टी ओपन करून आणि आतल्या बाजूला दुमडून घ्यायची. तर पहा इथे फ्रंट पार्ट पण असा व्यवस्थित आपला फिनिशिंगने तयार झालेला आहे. आता स्लीव्ज अटॅच करून घेऊयात. स्लीव्ज अटॅच नेहमीप्रमाणे बघा स्लीव्जला इथे मी खाली लेस लावलेली आहे जी कस्टमरनेच मला दिली होती.
लेफ्ट आणि राईट स्लीव्स मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता लेफ्ट आणि राईट जी काय आहे ती आपण चेक करून बघायची की ही लेफ्ट साईडची लेफ्टला आणि व्यवस्थित बसते की नाही ते पण चेक करून घ्यायचं. तर येस परफेक्ट, म्हणजे जर कमी जास्त पडत असेल तर ती आपल्याला ॲडजस्ट करता येते. किंवा मग तुम्ही त्याला एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे एखादं अर्धा इंच वगैरे कमी पडत असेल तर एक साईडला थोडंसं तुम्ही त्याला जॉईंट पण देऊ शकता. जर बाही तसंही आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं, हाफ इंच कमी जरी पडली तरी काही मोठा फरक नाही पडत. तर इथे बघा मी हाफ इंच म्हणजे अर्धा इंच मार्जिन कवर करून बाही अटॅच करून घेते. डबल टिप टाकायची आहे आणि इथे आपल्याला टच बटन पट्टी लागणार आहे, त्यामुळे डबल टिप टाकतानाच मी टच बटन पट्टी जी आहे ती तयार करून घेते. तर साधारणतः 1 इंच रुंदीची पट्टी काढायची आहे आणि उंची साधारणतः 2.5 इंचाची ठेवायची. म्हणजे जेवढी शोल्डर पट्टी असेल त्यावरती डिपेंड करतं शोल्डर पट्टी किती आहे तुमची. मी तयार करून घेतले, डबल फोल्ड करून मी डबल टिप टाकून घेतली. आता दुसऱ्या बाजूला पण सेम मी बाही जोडून घेते. व्यवस्थित बाही जोडून झालेली आहे आपली. आता बाही जोडून झाल्यानंतर शेवटी येतं याचं फिटिंग. तर फिटिंग करताना नेहमी आपण आतमध्ये फिनिशिंगसाठी सरळ भागावरती फिटिंग करतो. तर मी सरळ भाग बघा असे वरती ठेवला आहे आणि इथे टिप टाकते. तर इथे नॉट लक्षात ठेवा, मी सुरुवातीलाच नॉट बनवून घेतलेली आहे. तर मी इथे बघा फिटिंगला अगदी एंडला मी इथे नॉट अटॅच करते. आता नॉट साधारणतः एक साईडची जी नॉट आहे ती जवळजवळ मी 30 इंचाची घेतलेली आहे. अगदी बॉटमला मी अटॅच केली, एक्स्ट्रा भाग मी कट केला. आता हे मी स्लीव्स आणि हा भाग उलटवून घेते. आता आपण फिटिंग करणार आहोत याची. सो फिटिंग करताना बघा अगोदर एकदम एंडला एक टिप टाकायची आणि त्यानंतर तुमचं जे काही फिटिंग असेल दंडघेराचा निम्मा भाग, बॉटमचा निम्मा भाग आणि मुंड्यामध्ये आपण जसं नेहमीप्रमाणे 1.5 इंच जर एक्स्ट्रा घेतलं तर आपण 1/2 इंच आपलं आतमध्ये जातं फिटिंगला, तर 1.25 इंचावरती मार्किंग करायचं बाहेरच्या बाजूने. तर बघा इथे मी दंडघेराचा निम्मा टाकलं. हवं तर तुम्ही मुंढासुद्धा चेक करू शकता व्यवस्थित. आणि कमरेचा चौथा भाग जो काही असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे बघा सरळ मी इथे टिप टाकून घेतली. याच्या आतमध्ये तुम्हाला 2-3 टिप टाकायच्या आहेत. तर हे पहा आतमधल्या बाजूला तुमचं फिटिंग जे आहे, कारण पाठीमागचा भाग तुमचा खालच्या बाजूने ओपन राहणार आहे. तर हे काम करताना हा कुठल्या तरी एका बाजूला घेऊन तो आपल्याला त्यावरती डबल टिप टाकून घ्यायची आहे. म्हणजे जस्ट एक आपण टिप टाकून ठेवायची, म्हणजे तो भाग जो आहे तो पाठीमागच्या भागाला नाही जाणार, मार्जिनचा भाग पुढच्या भागाला राहील. म्हणजे तो पाठीमागे ओपन जो बॅक पार्ट आहे तिथे दिसणार नाही. सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थितरित्या फिटिंग करून घेतलेला आहे. आणि सो फायनली हा ब्लाऊज आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. सो आता पॅटर्न तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण नॉट कुठे लावल्यात आणि त्याचा डिझाईन काय आहे. सो बघा अशा पद्धतीने हे आपलं इथे आपण आता बटन अटॅच करून घेणार आहोत. तर इथे बघा दुसऱ्या बाजूला मी इथे छान असं बटन अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर बघा इथे खाली जी मी नॉट लावलेली आहे त्या नॉटला छान असे लटकनसुद्धा तयार करू. सो मी इथे असे डिझायनर लटकन जे आहेत ते तयार केलेले आहेत. तर याचासुद्धा व्हिडिओ मी सेपरेट शेअर केलेला आहे की हे असे लटकन कसे तयार करायचे. नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते. एक सर्कल तुम्हाला हवा त्या मापाचा तयार करायचा आणि तो मधी कट करायचा आणि ते एकमेकांना सर्कलचा भाग जॉईन करून घ्यायचा आणि तो उलटवायचा. देन उलटवल्यानंतर बघा अशा प्रकारे तयार होतं आणि मग त्याला इस्त्री करून घ्यायची. तर अशा प्रकारे मी हे 3 लटकन एका नॉटला आणि दुसऱ्या नॉटला 3 लटकन हे असे मी तयार करून घेतलेले आहेत, अटॅच करून घेतलेले आहेत. आणि शेवटी याला मी बटनसुद्धा लावून घेतलेलं आहे. सो बटन लावताना व्यवस्थित मार्जिन चेक करायचं की मला कुठे बटन लावायचं आहे. आणि चला बघा फायनली मी याला बटनसुद्धा छान अटॅच करून घेतलेला आहे. सुंदर असा डिझायनर हा ब्लाऊज तयार झालेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि याचा बॅक नेक पॅटर्न अगदी म्हणजे अगदी तुम्ही घागऱ्यावरती शिवू शकता, डिझायनर साडीवरती शिवू शकता,
वेगवेगळ्या, आता हे कस्टमरनी कस्टमाइज करून घेतलेला आहे. याच्या खाली तिने रेडीमेड लेहेंगा घेतलेला आहे आणि त्या लेहेंग्यावरचा जो ब्लाऊज होता ते स्टिच नव्हतं करायचं, तर तिने हे असंच वेगळं फॅब्रिक घेऊन त्याचा लेहेंग्यावरती हे स्टिच केलेलं आहे. आणि गोल्डन कलरचा दुपट्टा आहे आणि त्याला ते कस्टमाइज करून अशा प्रकारची लेस लावलेली आहे. सो नक्की सांगा मला कसा हा ब्लाऊज झालेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे रेग्युलरचे व्हिडिओज येणार त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. चला मग भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत.